दादा हे बघा. दादा काय 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 झालं? सगळ्याची राग झाली रे, काहीच उरलं नाही. म्हणजे ओ म्हणजे काय? म्हणजे माहित नाहीये का तुम्हाला? दादासाहेबांचे पेंटिंग जळाले, कोणीतरी जाळून टाकले. मी तर म्हणते एक तरी ठेवायला पाहिजे होतं ना जाळणाऱ्याने, किमान एकाचं तरी एक्झिबिशन केलं असतं. दामिनी थांब. हिला काय झालं काय? माझी आयुष्यभराची मेहनत, माझा आनंद, माझे ते रंग, सगळ्याचीच राख झाली. आता काय दाखवू जगाला मी? रिकामा झालो ग मी, पूर्ण रिकामा. श्रीकांत, असं नको म्हणूस. हे बघ, ते पेंटिंग जरी जळली असली तरी तुझी कला ही तुझ्या हातात आहे, तुझ्या मनात आहे, आणि ती तुझ्याकडून कोणीच हिरावून नाही घेऊ शकत. लक्षात ठेव. पण मला एक गोष्ट कळत नाही, कोणी केलं असेल हे सगळं? नाही, जाळणाऱ्याने किमान एखादं तरी ठेवायचं ना पेंटिंग, त्याचं एक्झिबिशन लावलं असतं, किंवा 4-5 तुम्ही विकले असते ना दादासाहेब, तर तुम्हाला ना 4-5 हजार रुपये तरी मिळाले असते. काय आता सगळ्याची राखच झाली. शी बाई. दामिनी अहो, हे ज्याने कोणी केलंय ना, मुद्दामून केलंय. कारण हा अपघात नाही, घात आहे. जो कोणी याला जबाबदार आहे त्याला माफ नाही करणार. शी, काय घर आहे हे? इथे माणसं राहतात की दगड आहेत सगळीच? कुणालाच कशाचीच काहीच पडली नाहीये. करोडपती झालीये ना मी, मग आनंद कुठे आहे सगळ्यांना? दादासाहेबांची पेंटिंग जळाली त्याचं कौतुक. कसे सगळे बसतात बघितलं ना? कुणीतरी मेलंय असंच वाटतंय. सगळ्यांच्या चेहरे असे सुतक आल्यासारखे झालेत. जाऊ दे, मला काय फरक पडतो? मला आनंद झाला ना, मी करोडपती झालीये. माझा आनंद मी स्वतः सोबत साजरा करणार, माझं तोंड गोड करणार. तुम्ही येताय ना? चला. आणि वहिनी म्हणाला ना, तू परत करशील चित्र, तू कशाला उगाच काळजी करतोयस? वहिनी हो, आराम कर श्रीकांत.